नमस्कार, मी अनिता घुले. मराठी ट्रेडर्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहूया की मार्केटची कंडिशन काय होती, मार्केटमध्ये काय लेवल्स होते आणि मार्केटने आपले लेवल्स कितपत टच केलेले आहे आणि आपल्या लेवल्सना कितपत रिस्पेक्ट दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत. आणि अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे ट्रेड केला पाहिजे आणि स्ट्रिक्टली स्टॉप लॉस यूज करून आपण कशा प्रकारे ट्रेड केला पाहिजे. आणि आज आज मार्केट जे आहे पूर्ण रेंजमध्ये होतं आणि ती रेंज म्हणजे 24,650 ते 24,500. 24,650 ते 24,500च्या रेंजमध्ये मार्केट झिगझॅग रेंजमध्ये होतं. आणि ज्यावेळेस मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे त्याचं कारण म्हणजे इराणचे जे उपविदेश मंत्री जे आहेत त्यांनी एक असा बयान दिलेला आहे. तो बयान म्हणजे इराण काही अटी आणि शर्तींवरती न्यूक्लिअर प्रोग्राम सोडण्यासाठी तयार आहे. आणि ही न्यूज मार्केटमध्ये येताच मार्केटने एक पुलबॅक दिलेला आहे. तो पहा, मार्केटने 24,600ची जी रेंज आहे ती ब्रेक करून मार्केट वरती गेलेला आहे. आणि मार्केटने हा एक रेजिस्टन्स टच केलेला आहे, तो म्हणजे 24,860चा रेजिस्टन्स मार्केटने टच केलेला आहे. आणि थोडंसं प्रेशर आल्यानंतर मार्केट इथं प्रॉफिट बुकिंग होऊन मार्केट खाली आलेलं आहे. आणि मार्केटची जी क्लोजिंग आहे ती 24,740 इथं झालेली आहे. त्याची आपली काय स्ट्रॅटेजी असू शकते आणि काय लेवल्स असू शकतात हे आपण पाहणार आहोत. पहा, ग्लोबल मार्केटमध्ये डॉ जोन्स फ्युचर्समध्ये सुद्धा पॉझिटिव्ह मुवमेंट्स आहेत. आणि पहा, गिफ्ट निफ्टी सुद्धा पॉझिटिव्ह आहे. 24,800च्या जवळपास 150 पॉईंट्स जवळपास गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह आहे. तर उद्यासाठी आपले काय लेवल्स असू शकतात आणि उद्याची आपली काय स्ट्रॅटेजी असू शकते ते आपण पाहूयात. पहा, हा निफ्टीचा चार्ट आहे डेचा. आणि निफ्टीच्या चार्टमध्ये पहा, डे मध्ये मार्केट जेव्हा ओपन झालं तेव्हा 24,600च्या जवळपास आणि मार्केटने जो रेजिस्टन्स घेतलेला आहे तो 24,840च्या जवळपास रेजिस्टन्स घेतलेला आहे. आणि 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेम वरती आपण पाहूयात. 5 मिनिट्स टाइम फ्रेम वरती पहा, 5 मिनिट्स टाइम फ्रेम वरती पहा, मार्केट आज पूर्ण झिगझॅग रेंजमध्ये होतं, ते म्हणजे 24,650 ते 24,500. ज्यावेळेस मार्केटने इथं ब्रेकआउट दिलेला आहे ती न्यूज आपण पाहिलेली आहे. कुठली न्यूज होती ती. आणि उद्याचे आपले काय लेवल्स असू शकतात, उद्या काय प्रिडिक्शन असू शकतं, उद्याचं काय प्रिडिक्शन असू शकतं आपण निफ्टीबद्दल आणि बँक निफ्टीबद्दल ते पाहूयात. पहा, जर मार्केट उद्या गॅप अप ओपनिंग झालं तर पहा, नेक्स्ट लेवल आपल्याला काय पाहायला भेटू शकतात. पहा, मार्केटने जर 800च्या वरती किंवा 900च्या वरती गॅप अप ओपनिंग दिली तर आपल्याला 25,180चं लेवल हे लेवल पाहायला भेटेल. पहा, 25,170 पर्यंत 25,170 पर्यंत हे लेवल आपल्याला पाहायला भेटेल. आणि नेक्स्ट आपलं लेवल असेल 25,350. आणि बँक निफ्टीमध्ये पाहूया आपण. बँक निफ्टीमध्ये पहा, डेच्या टाइम फ्रेम वरती आपण बँक निफ्टीमध्ये पाहूयात. डेच्या टाइम फ्रेम वरती बँक निफ्टी आज पूर्ण डे मध्ये बँक निफ्टीचं जे व्हॉलॅटिलिटी रेंज आहे ती 58,500 ते 59,280. आणि 5 मिनिट्स टाइम फ्रेम वरती पाहूया आपण. पहा, पूर्ण झिगझॅग रेंजमध्ये मार्केट होतं. 59,000 ते 58,500च्या रेंजमध्ये. इथून मार्केटने एक ब्रेकआउट दिलेला आहे. आणि नेक्स्ट आपले लेवल्स काय असू शकतात बँक निफ्टीमध्ये. जर उद्या जर बँक निफ्टीने गॅप अप ओपनिंग दिली तर गॅप अप ओपनिंग नंतर पहा, आपले नेक्स्ट लेवल असू शकतं 60,100
80 आणि नेक्स्ट रेजिस्टन्स असू शकतो आपला, नेक्स्ट वाला रेजिस्टन्स आपला असू शकतो तो 60,900च्या जवळपास. आता सध्या वॉरची कंडिशन थोडीशी नॉर्मल होण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे, त्यामुळे मार्केटने एक पुलबॅक दिलेला आहे. आणि तर उद्या आपण पाहूया काय होऊ शकतं आणि आपले लेवल्स कितपत रिस्पेक्ट देतील आणि मार्केट कितपत आपल्या लेवलला टच करेल ते आपण उद्या, कितपत आपल्या लेवल्सना रिस्पेक्ट देईल हे आपण उद्या पाहूया. तर असेच अपडेटेड आणि असेच परफेक्ट लेवल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.